अभिनेता अमित भानुशाली याच्या घरी देखील गणपती बाप्पांचं आगमन झालंय. ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन याच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झालेत. अमित भानुशालीच्या घरी बाप्पाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळते. अमित आणि त्याची पत्नी श्रद्धा सोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी तेजल चौकेकर यांनी. पाहूया. आता मी आहे ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सोबत, म्हणजेच अमित भानुशालीच्या घरी. आणि छान बाप्पा विराजमान झालेला आहे अमितच्या घरी. खूप सुंदर, म्हणजे जस्ट मी घरात जशी एंट्री करत होती तेव्हा छान श्रद्धा बाहेर दिवा लावत होती, रांगोळी काढत होती. खूप मस्त वाटलं. किती छान आहे आणि काय पॉझिटिव्हिटी देते बाप्पा. शूटिंग सुरू होती माझी, मला फारसं काही काम करता आलं नाही. सो जे काही अरेंजमेंट तुम्ही बघताय ते हिनेच केलेली अरेंजमेंट आहे. वा, श्रद्धा, म्हणजे छान आहे डेकोरेशन, स्वीट, सिम्पल आणि छान दिसतोय बाप्पा. किती तयारी, कधीपासून तयारी सुरू होती सगळ्याची? एक जवळपास 1 महिना अगोदरपासूनची तयारी चालू होती. बापरे, म्हणजे कसं डेकोरेशन करायचं, डेकोरेशन कसं करायचंय, काय करायचंय, असं डेकोरेशन की जे मुलाच्या हातापासून थोडस लांब राहील. मुख्य म्हणजे मग गणपतीची मूर्ती कशी हवी, मग सगळ्यांची मतं घेणं, कारण की मध्यंतरी हा पण खूप जास्त शूटमध्ये महासंग्राममुळे खूप जास्त बिझी होता. मग आम्ही फोनवरती कनेक्ट व्हायचो. बाप्पाची साथ नेहमीच होती. आमचं आधी वन रूम किचन असायला हवं किंवा वन रूम होतं, फक्त राहायचो. आणि आज इथपर्यंत पोहोचलोय. या सगळ्यामध्ये जर म्हणायचं तर 2 बायकांची साथ मला खूप जास्त होती. एक म्हणजे माझी आई आणि माझी बायको. या दोघींचा पाठिंबा होता म्हणून आज इथपर्यंत पोहोचलोय. असं म्हणतात की बाप्पा स्वतः कधी येत नाही, पण कोणत्या ना कोणत्या रूपाने ते येतो. आधी आईच्या रूपाने तो होता माझ्यासोबत आणि आता बायकोच्या रूपात आहे. आणि आता लहान आलाय अजून एक बाप्पा माझा निदान. हा बघा कुठेतरी मस्ती करतोय. मोदक मध्ये माझा खूप मोठा वाटा असतो ऍक्च्युली, मला खाण्यात. पण तूही बनवायला पाहिजेस, एकदा ट्राय केलं पाहिजेस मोदक बनवायला. नक्कीच प्रयत्न करेन. बाप्पा ऍडजस्ट करतीलच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.